नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझं नाव रोहित सरनाईक। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फळबाग लागवडीकरता योजना कसा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। प्रथम प्राधान्य 2 लाख रुपयापर्यंत अनुदान। तर कसं तुम्हाला हे फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या सर्व शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर पाहू शकता भाऊसाहेब फडकर यांच्या फळबाग लागवडीकरता योजना या योजनेचं नाव आहे त्या भाऊसाहेब। तर पाहू शकता सर्व काही तुम्हाला इथे फळाची नावे किती बाय कितीमध्ये इथे झाड लावायचं आहे सर्व काही इथे दाखवलेलं आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर पाहू शकता सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला ज्या शेतकऱ्याचा तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्याची तुम्हाला इथे फार्मर आय डी टाकायचे आहे। फार्मर आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर त्या शेतकऱ्यापाशी इथे नसेल तर त्यांनी लाल कलरचा ऑप्शन आहे, या लाल कलरच्या ऑप्शनवरती तुम्ही फार्मर आय डी पाहू शकता। तर OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP पाठवायच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची जी OTP आहे तुमच्या फार्मरच्या रजिस्टर्ड नंबरवरती इथे 6 डिजिट OTP इथे पाठवलेली पाहू शकता। इथे OTP सक्सेसफुल इथे सेंड केलेले आहे। ओके या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 6 डिजिट OTP इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। OTP तपासा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आता इथे लॉग इन होऊन जाल। इथे OTP प्रोसेसिंगमध्ये चालू आहे सध्या। तर इथे डायरेक्ट तुम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या इथे युजर आय डीमध्ये इथे लॉग इन झालेले पाहू शकता। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 100% तुमची प्रोफाईल इथे कंप्लीट असणे अनिवार्य आहे। तर इथे ओके करायचं आहे तुम्हाला। त्यानंतर घटकासाठी इथे अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता 4 नंबरचा ऑप्शन आहे फळे उत्पन्न करता। इथे तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे गाव निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुमचा इथे गट नंबर किंवा सर्वे नंबर हे ॲटोमॅटिक येऊन जाईल फॉर्ममध्ये। घटनेचा प्रकार जे तुम्हाला इतर घटक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बाब इथे निवडायचे आहे। बाब इथे तुम्हाला काय करायचं आहे बाब निवडा म्हणजे इथे तुम्हाला सध्या लोड होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे योजनेचे नाव म्हणजे इथे पाहू शकता इथे बाग लागवड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बाबी निवडामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता पहिलंच ऑप्शन आहे फळपीकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर योजनेची निवड करा। इथे तुम्हाला जी योजना मी दाखवली होती भाऊसाहेब इथे तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता लोड होत आहे वेबसाईट त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे। इथे येऊन जाईल। इथे तुम्हाला पाहू शकता इथे भाऊसाहेब या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। भाऊसाहेब या नावाने योजना आहे या योजनेचा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर पीक निवडावर तुम्हाला इथे पीक जे येते इथे पोर्टलचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथे एक येऊन नाही राहिलं। तर तुम्हाला इथे पीक निवडायचं आहे। आंबा गिंबा सर्व काही इथे पिकाचे नाव पेरू असेल, आंबा असेल, द्राक्ष असेल तर इथे आपण आंबासाठी करत आहे। तर इथे आंबा तुम्हाला मी आंबा निवडला आहे। त्यानंतर किती सेंटीमीटरमध्ये कितीमध्ये तुम्हाला किती बाय कितीमध्ये करायचं आहे 5 बाय 5 मध्ये घ्यायचं आहे 10 बाय 10 मध्ये। ते तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता की बाबा झाडाची जे तुम्हाला इथे किती अंतरावर तुम्हाला इथे करायचं आहे ते मी केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हेक्टरमध्ये टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे आणि इथं गुंठ्यामध्ये टाकायचं आहे। इथं 0 हेक्टरमध्ये 0 टाकायचं आहे आणि गुंठ्यामध्ये जे तेवढे तुमचं गुंठे असेल आणि जर हेक्टरमध्ये असेल तर हेक्टरमध्ये टाकू शकता। इथे पोहोचता आपला फॉर्म इथे सक्सेसफुली फिलअप झालेला आहे। तर आता आपल्याला करायचं आहे इथे फॉर्म इथे सक्सेसफुली झालेला आहे इथला। तर आपल्याला इथे फॉर्म जे इथे अप्लाय करायचं आहे म्हणजे आपला फॉर्म जे इथे पेमेंट करायचे आहे। तर इथे मेनू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मेनू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज पहा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व काही इथे तुमचं दाखवलेलं आहे। त्याच्यात तुम्हाला अर्ज पाहू शकता आपण इथे पूर्ण काही तुमचे डिटेल जे इथे आपण टाकलेली म्हणजे आंब्यासाठी अर्ज केलेला आहे किती बाय कितीमध्ये इथे सर्व काही तुम्ही इथे पाहू शकता। तर जतन करा पेमेंट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता 23.60 पैसे एवढी पेमेंट करायची आहे तुम्हाला विथ GST।
GST दाखवलेली आहे तुम्हाला सर्व काही इथे पेमेंट 23.7 पैसे इथे तुम्हाला पेमेंट करायचे. पेमेंट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग तुम्ही UPIने करताय. तुम्ही इथे कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पेमेंट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट, प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही QR कोडने पेमेंट करू शकता. पाहू शकता तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. QR कोड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट. तर इथे QR कोड जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्यासमोर पेमेंट इथे QR कोड शो होऊन जाईल. QR कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि तुमचा फॉर्म सक्सेसफुली होऊन जाईल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.